हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथ्स चॅप्टर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल आणि या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व करणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व करण्या अगोदर म्हणजेच 2.3 मधील कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधील कन्स्ट्रक्शन कसे करतात किंवा कोणकोणत्या मेथड्सने हे कन्स्ट्रक्शन केले जाते त्या मेथड्स आपण बुकमध्ये सोडवून दिलेल्या किंवा सॉल्व्ड एक्झाम्पलच्या आधारे समजून घेऊया. टुडेज topic is to draw a line parallel to the given line. Construction 1. To draw a line parallel to given line through a point outside the given line using set square. The set square ने आपण या दिलेल्या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, दिलेल्या लाईनच्या बाहेरील पॉईंटमधून पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहोत. तर या पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी स्टेप्स कोणते आहेत त्या बघूया. मेथड वन स्टेप ऑफ द कन्स्ट्रक्शन, ड्रॉ अ लाईन. तुम्ही अगोदर या प्रकारे लाईन ड्रॉ करून घेऊ शकता. ओके, ड्रॉ अ लाईन एल, हे नाव काय द्या, एल नाव द्या. टेक अ पॉईंट पी आउटसाइड द लाईन एल. सपोज ही लाईन एल आहे, रेषेच्या ह्या लाईनच्या बाहेर कोणताही तुम्ही एक पॉईंट घेऊ शकता. त्या पॉईंटला नाव काय द्या, पी द्या. सो टेक पॉईंट पी आउटसाइड द लाईन, या ठिकाणी हा पॉईंट पी घेतलेला आहे. थर्ड, ॲज शोन इन द फिगर प्लेस 2 सेट स्क्वेअर्स टचिंग इच अदर. या फिगरमध्ये ज्याप्रमाणे सेट स्क्वेअर तुम्हाला दिसत आहेत त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करा. होल सेट स्क्वेअर. ओके, याप्रमाणे तुम्ही सेट स्क्वेअर ॲडजस्ट करून घ्या. सेट स्क्वेअर ए अँड बी, हा सेट स्क्वेअर ए आहे, हा सेट स्क्वेअर बी आहे. वन एज ऑफ सेट स्क्वेअर ए इज क्लोज टू अ पॉईंट बी. ह्या सेट स्क्वेअर एची एक एज काय केली आहे, पी बरोबर जुळवून घेतलेलं आहे, पॉईंट पी सी जुळवून घेतलेलं आहे. अँड नेक्स्ट ड्रॉ अ लाईन अलॉंग द एज ऑफ बी. आणि ह्या बीची एज आहे, हा सेट स्क्वेअर बी, या बीच्या या एजमधून काय करा, एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे लाईन ड्रॉ करा. ओके, सो नेम ऑफ द लाईन इज एम. या लाईनला का नाव नेम द्या, एम द्या. सो लाईन एम इज अ पॅरलल टू लाईन एन. ही लाईन एनला काय आहे, पॅरलल आहे. हे मेथड्स 1 झाले. हेच एक्झाम्पल आपण सेकंड मेथडने सुद्धा सॉल्व करू शकतो. मेथड सेकंड स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. ड्रॉ लाईन एल. तुम्ही या प्रकारे लाईन एल ड्रॉ करून घ्या. टेक पॉईंट पी आउटसाइड द लाईन. हा पी पॉईंट घ्या, रेषेबाहेरील कोणताही पॉईंट पी घ्या. ड्रॉ सेक पी एम परपेंडिक्युलर टू लाईन एल. ह्या पीमधून एक काय करा, परपेंडिक्युलर ड्रॉ करा. हा पी एम काय आहे, सेक एलला परपेंडिक्युलर आहे. टेक अनादर पॉईंट एन ऑन लाईन एल. लाईन एलवरती अनादर पॉईंट कोणता घ्या, एन घ्या. आणि एनमधून ड्रॉ एन क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल. ह्या एनमधून लाईन एलला परपेंडिक्युलर ड्रॉ करा. म्हणजे हा अँगल किती आहे, 90 डिग्री. आपण परपेंडिक्युलर कसे ड्रॉ करतात हे आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये व्यवस्थित सोडवून तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, नेक्स्ट फिफ्थ, लाईन एम पासिंग थ्रू पॉईंट पी अँड क्यू. हे दोन्ही पॉईंटमधून पी अँड क्यूमधून जाणारी काय करा, एक लाईन ड्रॉ करा. ते लाईन नाव का द्या, या ठिकाणी एम द्या. सो पासिंग थ्रू पॉईंट पी अँड क्यू इज पॅरलल टू लाईन एल. सो लाईन एम ही लाईन एलला पॅरलल आहे. या प्रकारे मी प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण ड्रॉ करून बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित हे कन्स्ट्रक्शन समजेल. सेकंड कन्स्ट्रक्शन. सो एक्झाम्पल सेकंड, कन्स्ट्रक्शन सेकंड. ड्रॉ लाईन पॅरलल टू गिवन लाईन ॲट डिस्टन्स.
जर तुम्हाला डिस्टन्स दिलं असेल, ओके, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये किंवा फर्स्ट कन्स्ट्रक्शनमध्ये डिस्टन्स दिलेला नव्हतं, या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे. सो मेथड ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन एल ॲट डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स किती आहे? 2.5 सेंटीमीटर. ओके, कन्स्ट्रक्शन ड्रॉ लाईन एल, तुम्ही लाईन एल ड्रॉ करा. नेक्स्ट टेक 2 पॉईंट ए अँड बी ऑन द लाईन. ह्या लाईन एलवरती हे 2 पॉईंट घ्या. सो नेमिंग पॉईंट ए अँड पॉईंट बी. ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन एन फ्रॉम ए अँड बी. ए अँड बी मधून 2 परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट ऑन द perpendicular lines take point P and Q at distance 2.5 cm from A and B respectively. हा पॉईंट P A पासून किती डिस्टन्स घ्या? 2.5 डिस्टन्सवरती. Q सुद्धा B पासून किती डिस्टन्सवर घ्या? 2.5 डिस्टन्सवरती. हे सुद्धा कन्स्ट्रक्शन आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये करणार आहोत, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित ते कळेल. 5th ड्रॉ PQ, ड्रॉ लाईन PQ अँड P and Q मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. Line PQ is the line parallel to line L at distance 2.5. ओके, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 2.3 एक्झाम्पल 1 किंवा कन्स्ट्रक्शन 1. ड्रॉ लाईन L, टेक पॉइंट A outside the line. Through the point A, draw a line parallel to line L. Okay, so first आपण लाईन L ड्रॉ करून घेऊया. या प्रकारे आपण लाईन L ड्रॉ करून घेतलेले आहे. नेक्स्ट टेक अ पॉइंट A आउटसाइड द लाईन. आपण हा पॉइंट कोणता घेऊया? हा पॉइंट नाव देऊया A. पॉइंट A घेतलेला आहे आउटसाइड द लाईन. रेषेच्या बाहेर कोणता पॉइंट घेतलाय? पॉइंट A. नेक्स्ट थ्रू पॉइंट A ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन आहे. पॉईंट ए मधून लाईन एल ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. या ठिकाणी आपण पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी सेट स्क्वेअरचा यूज करणार आहोत. तुम्ही दोन्ही सेट स्क्वेअर घ्या. आपण हे दोन्ही सेट स्क्वेअर घेतलेले आहेत. आता फर्स्ट हा सेट स्क्वेअर बरोबर ए ला या प्रकारे जोडून घ्या. ओके, हा या प्रकारे घेतलेला आहे. हा पॉइंट या सेट स्क्वेअरच्या या एज कडे व्यवस्थित दिसला पाहिजे. ओके, आणि ही लाईन बघा, खालची एज आपण ह्या लाईनला जुळवून घेतलेली आहे. सेकंड घ्या. सेकंड सेट स्क्वेअर ह्या पॉइंटशी बरोबर जुळवून घ्या. ओके, या प्रकारे हे दोन्ही सेट स्क्वेअर आपण जुळवून घेतलेले आहेत. आता या सेकंड सेट स्क्वेअरच्या या एज मधून एजला जोडून काय करा? एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे काय करा? एक लाईन ड्रॉ करून घ्या. आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया. आपण सेट स्क्वेअरच्या या एज मधून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. या प्रकारे लाईन दिसेल. तुम्ही ही लाईन या साईडला सुद्धा वाढवू शकता. आपण या साईडला थोडी वाढवून घेऊया. या लाईनला नाव द्या एम. म्हणजेच लाईन एम ही लाईन एल ला पॅरलेल आहे. ओके, सो through the point A draw a line parallel to line A. म्हणजे आपण ह्या पॉइंट ए मधून लाईन ए ला पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी आपण सेट स्क्वेअरचा यूज केलेला होता. ओके, नेक्स्ट मेथड, ही मेथड्स 1 झाली. पण दुसऱ्या मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही एक्झाम मध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, आपण सेकंड मेथड बघूया. मेथड सेकंड. आता आपण हे एक्झाम्पल सेकंड मेथडने सॉल्व्ह करूया, म्हणजेच आपण हे कन्स्ट्रक्ट करूया. ओके, सो ड्रॉ लाईन एल. आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. नेक्स्ट टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. टेक पॉइंट ए आउटसाइड द लाईन. लाईनच्या बाहेर कोणताही एक पॉइंट घ्या. त्या पॉइंटला आपण नेमिंग केलंय पॉइंट ए. ओके, सो नेक्स्ट आपल्याला या पॉइंट मधून लाईन एल ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी पॉइंट ए मधून लाईन एल वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा. यासाठी तुम्ही सेट स्क्वेअरचा यूज करू शकता.
हा सेट स्क्वेअर बरोबर या पॉइंट बरोबर या प्रकारे जोडून घ्या. ओके, या सेट स्क्वेअरची या साईडची एज या लाईनला व्यवस्थित जोडून घ्या आणि या साईडला हा पॉइंट आला पाहिजे. ओके, नंतर या एज मधून एक लाईन ड्रॉ करा. आपण या एजच्या बाजूने काय करूया, एक लाईन ड्रॉ करून घेऊया. या प्रकारे आपण ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी पॉइंटला नेम द्या पॉइंट ए. सो ए एम परपेंडिक्युलर टू लाईन एल. सो नेक्स्ट या लाईन एल वरती दुसरा पॉइंट घ्या एन. आता एन मधून लाईन एल ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. या ठिकाणी तुम्ही सेट स्क्वेअरचा यूज करू शकता परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी. या प्रकारे तुम्ही सेट स्क्वेअरचा यूज करू शकता किंवा तुम्ही प्रोट्रॅक्टरचा सुद्धा यूज करू शकता. ओके, प्रोट्रॅक्टर बरोबर या पॉइंट पाशी व्यवस्थित जोडून घ्या, व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. ओके, लाईनला आपण व्यवस्थित काय केलंय, जोडून घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी 90 आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा, मार्क करून घ्या. आपण या ठिकाणी मार्क करून घेतलेला आहे. हा पॉइंट आणि पॉइंट एन काय करा, या दोन पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, नेक्स्ट एक कंपास घ्या. कंपासचा स्टील पॉइंट एम वरती ठेवा आणि जेवढं अंतर ए एम आहे तेवढं काय करा, मेजर करून घ्या. ओके, जेवढं अंतर एम आहे ते अंतर मेजर करून घ्या. कंपासचं स्टील पॉइंट एन वरती ठेवा आणि या लाईन वरती या प्रकारे हा आर्क ड्रॉ करून घ्या. या पॉइंटला तुम्ही नाव देऊ शकता बी. आता पॉइंट ए आणि पॉइंट बी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. आपण पॉइंट ए आणि पॉइंट बी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करून घेऊ. लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईनला नाव देऊया आपण लाईन एम. सो लाईन एम ही लाईन एल ला पॅरलल आहे. ओके, म्हणजे आपण लाईन एल ला पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन पॉइंट ए मधून काय होते, पास होते. ओके, हियर take point A outside the line and through point A draw a line parallel to line L. Point A मधून जाणारी लाईन L ला पॅरलल लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. Example second, draw a line L, take point T outside the line, through point T draw a line parallel to line L. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये काही डिफरन्स नाही, फक्त हा पॉइंट चेंज केलेला आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी ए पॉइंट होता, या ठिकाणी टी, बाकी काही बदल नाही. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपण सेट स्क्वेअर चा वापर करून पॅरलल लाईन ड्रॉ केलेली होती. या एक्झाम्पल मध्ये आपण कंपासचा वापर करून पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ड्रॉ अ लाईन एल. एक लाईन एल ड्रॉ करून घ्या. आपण लाईन एल ड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट टेक पॉइंट टी आउटसाइड द लाईन. तुम्ही पॉइंट टी या ठिकाणी घेऊन, मी समजा हा पॉइंट या ठिकाणी घेतलेला आहे. हा पॉइंट आहे टी. टेक पॉइंट आउटसाइड द लाईन. नेक्स्ट थ्रू अ पॉइंट टी ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन एल. पॉइंट टी मधून लाईन एल ला आपण पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, सो टेक कंपास घ्या. ओके, कंपास मध्ये काही ठराविक डिस्टन्स घ्या. तुम्ही काही डिस्टन्स घेऊन तुम्ही ह्या लाईन वरती तर कंपासचं स्टील पॉइंट टी वरती ठेवा. ठराविक डिस्टन्स घेऊन तुम्ही ह्या लाईन वरती या साईडला एक आर्क ड्रॉ करा. सेम डिस्टन्स घेऊन या साईडला सुद्धा एक आर्क ड्रॉ करा. या साईडला आर्क ड्रॉ केलाय, या साईडला. नेक्स्ट
डिस्टन्स चेंज नाही केला तरी चालेल. तर स्टील पॉइंट या आर्कवर ठेवा. लाईनच्या लोअर साईडला या प्रकारे आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट स्टील पॉइंट हा दुसरा आर्क एल ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालाय त्या ठिकाणी हा स्टील पॉइंट ठेवा आणि जो पहिला आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला काय करा, या प्रकारे कट करा. तुम्ही हा आर्क वरच्या साईडला सुद्धा ड्रॉ करू शकता, या साईडला आणि इथून या साईडला कोणत्याही एका बाजूला ड्रॉ करा. आता या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि हा पॉइंट टी यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. ही लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे. ह्या लाईनला आपण नाव देऊया लाईन एम. नेक्स्ट आपल्याला टी मधून लाईन एल ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. सो कंपास घ्या. कंपासचे स्टील पॉइंट टी वर ठेवा. पॉइंट टी वरती कंपासचं स्टील पॉइंट ठेवा. ठराविक डिस्टन्स घ्या. या साईडला एक आर्क ड्रॉ करा. सेम डिस्टन्स घेऊन या साईडला दोन्ही साईडला आपण काय केलंय, आर्क ड्रॉ केले. क्लियर. या साईडला आर्क ड्रॉ केलाय आणि सेम डिस्टन्स घेऊन या साईडला. नेक्स्ट कंपासचं स्टील पॉइंट कोणत्याही एका आर्कवर ठेवा. म्हणजे हे आपण सेगमेंट झाले, आपण सेगमेंट बायसेक्ट करणार आहोत. सियर हे डिस्टन्स हे झालं निम्मे अंतर. निम्म्यापेक्षा जास्त मोर देन हाफ डिस्टन्स घ्या. कंपास मध्ये मोर देन हाफ म्हणजे एवढं डिस्टन्स. यापेक्षा कमी चालणार नाही, यापेक्षा जास्त की तुम्ही कितीही घेऊ शकता. मी एवढं घेतलंय, तुम्ही कितीही घ्या. एवढं डिस्टन्स घेतले. आता या साईडला एक आर्क ड्रॉ करा. ओके, या साईडला सुद्धा केला तरी हरकत नाही. ओके, एका साईडला केला तरी चालेल. तर स्टील पॉइंट या आर्कवर ठेवा आणि जो पहिला आर्क आपण ड्रॉ केलाय त्याला काय करा, कट करा. आता या आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट अँड पॉइंट टी यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण लाईन एल ला पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईनला तुम्ही नाव देऊ शकता लाईन एन. ओके, लाईन एन पॅरलल टू लाईन एल. ह्या दोन लाईन एकमेकींना पॅरलल आहेत. ओके, सो हे कन्स्ट्रक्शन तुम्ही सेट स्क्वेअरचा यूज करून केला तरी हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड. Example third, draw a line M. Draw a line N which is parallel to line M at distance 4 cm from it. Okay, so first draw a line M. Line M draw करून घ्या. आपण लाईन M ड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट ड्रॉ लाईन N. तर लाईन M ला पॅरलल लाईन N ड्रॉ करायची आहे. ओके, त्यासाठी आणि डिस्टन्स किती दिलाय, डिस्टन्स 4 सेंटीमीटर. म्हणजे 4 सेंटीमीटर वरती दुसरी लाईन आपल्याला लाईन एम ला पॅरलल ड्रॉ करायची आहे. त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला काय करायचं, लाईन एम वरती कोणतेही दोन पॉइंट घ्या. सपोज हा पॉइंट ए घेतलेला आहे, या ठिकाणी आपण पॉइंट घेऊया पॉइंट बी. दोन पॉइंट घेतले लाईन एम वरती. कोणते घेतले, दोन पॉइंट घेतलेले आहेत, पॉइंट ए आणि पॉइंट B. So mark two distinct point A and B on line M. आता या दोन्ही पॉइंट मधून लाईन M ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. तर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्ही सेट स्क्वेअरचा यूज करू शकता किंवा प्रोट्रॅक्टरचा सुद्धा यूज करू शकता. सेट स्क्वेअरचा यूज करून या प्रकारे व्यवस्थित ऍडजस्ट करून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू शकता. या ठिकाणी सुद्धा सेकंड लाईन तुम्ही या प्रकारे ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टर घेऊन हा पॉइंट जो आहे मिडल पॉइंट, तो पॉइंट ए वर ठेवा. ही लाईन व्यवस्थित काय करा, लाईनला जुळवून घ्या. ह्यासाठी दिसते लाईन, खाली शेवटची लाईन दिसते. ही जी लाईन, ह्या लाईनला काय करा, व्यवस्थित जुळवून घ्या. बघा
घेतले. त्यानंतर ज्या ठिकाणी हा 90 दिसतोय त्या ठिकाणी मार्क करा. मार्क केलेला या ठिकाणी. नेक्स्ट सिमिलरली हा प्रोटेक्टर पॉइंट बी वरती ऍडजस्ट करा. केलेला आहे ऍडजस्ट व्यवस्थित. ओके. आता ज्या ठिकाणी 90 दिसते त्या ठिकाणी हा मार्क करून घ्या. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट ए हे दोन्ही पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. सिमिलरली हा पॉइंट आणि पॉइंट बी यातून जाणारी दुसरी लाईन ड्रॉ करा. ती लाईन एम ला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. आपण ह्या दोन्ही लाईन ड्रॉ करून घेऊ. या प्रकारे आपण ह्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. हे दोन्ही लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. लाईन एल ला परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहेत. सो नेक्स्ट डिस्टन्स किती आहे, 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर डिस्टन्स कंपास आणि स्केलच्या साहाय्याने काय करा, मेजर करून घ्या. 4 सेंटीमीटर आपण मेजर करून घेतलेले आहे. स्टील पॉइंट ए वर ठेवा. या लाईन वरती आर्क ड्रॉ करून घ्या. हे डिस्टन्स किती, 4. सिमिलरली स्टील पॉइंट बी वर ठेवा आणि या प्रकारे या लाईन वरती आर्क ड्रॉ करून घ्या. हे दोन्ही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत त्या पॉइंट देऊया आपण पी, हा सेकंड पॉइंट क्यू. आता हे दोन्ही पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करा. पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईनला नाव काय, लाईन एल. आपण लाईन एम ला लाईन एल पॅरलल ड्रॉ केलेली आहे. कळलंय मित्रांनो? ओके. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.3 कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.